नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून खंडित राहिलेला पीक विमा तुमच्या खात्यावर जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे. यामध्ये मराठवाड्यातले काही जिल्हे हे 20 ते 30% त्यांचं वाटप झालेलं असून बाकी जेवढं वाटप राहिलेलं आहे उर्वरित ते देखील वाटपाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये कुठल्या जिल्ह्यांना वाटप सुरू झालेलं आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामध्ये पाहायला गेलं तर नांदेड, परभणी व या व्यतिरिक्त बाकी आता पेंडिंगमध्ये राहिलेला जिल्हा बघा अमरावती आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी झालं, पण तो देखील नंतर हे जाऊन पीक विमा थांबला, म्हणजे पीक विम्याचं वाटप अचानक बंद करण्यात आलं. ते देखील लवकरच सुरू होणार आहे. ते किती तारखेला होणार ह्याच्या संदर्भात देखील मी अपडेट देणार आहे. त्याचबरोबर जळगावचा देखील पीक विमा सध्या पेंडिंगमध्ये राहिलेला आहे. तर ह्या गोष्टींव्यतिरिक्त जेवढी बाकी आता उर्वरित जिल्ह्यांचं पीक विम्याचं वाटप सकाळपासून देखील काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे. तर ते कुठल्या जिल्ह्यांना झालं आहे व कुठल्या जिल्ह्यांना उद्या परवा पीक विम्याचं वाटप होणार आहे हे मी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण एकेका जिल्ह्यासंदर्भात जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती महसूल मंडळानुसार मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा हा प्रयत्न करणार आहे. तर कृपया व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन शेतकऱ्यांचे GR कृषी संबंधी जे काही GR येतात ते तुम्हाला सर्वात फास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर आपण आता लागलीच आता आपल्या तुमचा देखील मी वेळ वाया घालवत नाही. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करून टाका. तर बघा मित्रांनो, आता बेसिकली पाहायला गेलं तर सकाळपासून नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की नांदेडचं पीक विम्याचं वाटप कधी होईल, त्याच्या संदर्भात मी एक अपडेट देत आहे. त्याचबरोबर परभणी व विदर्भातले जे काही जिल्हे आहेत त्याची आपण अपडेट जाणून घेऊया. आता मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर व सोलापूर संबंधित अपडेट थोड्याफार प्रमाणात जाणून घेतली, पण त्या व्यतिरिक्त सविस्तर व्हिडिओ देखील मी आणणार आहे. पण जेवढे जिल्हे सांगितले या व्यतिरिक्त जर दुसरं कोणी असेल, दुसऱ्या जिल्ह्याचं असेल, कृपया तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करून सांगा. तुमची देखील मी नक्कीच तुमच्या कमेंटचं निराकरण केलं जाईल. तर बघा मित्रांनो, नायगाव तालुक्यामध्ये सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हेक्टरी 4,200 ते 300 4,000च्या आसपास रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी जमा होत आहे. काही जणांचं क्षेत्र कमी असेल तर रक्कम देखील कमी जमा होईल, जास्त असेल तर जास्त होईल. तर बघा, यामध्ये पाहायला गेलं तर नांदेडमध्ये आता 258 कोटी 83 लाख रुपयाचा पीक विमा सध्या पेंडिंगमध्ये आता जमा होणार आहे. यामध्ये पाहायला गेलं तर बघा अर्धापूर तालुक्यामध्ये आता देखील वाटप होणार आहे. पाहायला गेलं तर नांदेडमध्ये कुठून ना कुठून वाटप सुरू झालेलं आहे. आता नायगाव तालुक्यामध्ये झाले. बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत की आम्हाला 4,000 रुपये खात्यावर जमा झाले. तर बघा, ह्यामध्ये अजून महत्त्वाची अपडेट म्हणजे सांगायची झाली तर आता शेतकरी संख्या देखील आपण आता जाणून घेऊया. आता ह्यामध्ये पाहायला गेलं तर जवळपास शेतकरी संख्या आता अर्धापूर तालुक्यातली काही गावं आहेत. त्यानंतर उमरी, कंधार तालुक्यातले किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, त्याचबरोबर नायगाव तालुक्याच्या 7 ते 8 गावांमध्ये कुठे पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. जवळपास पाहायला गेलं तर 81 गावं नायगाव तालुक्यातले पात्र आहेत. या 81 गावांना पीक विमा भेटणार आहे. त्यानंतर बिलोली तालुका, भोकर, माहूर, मुदखेड, त्यानंतर लोहा, हदगाव आणि हिमायतनगर एवढ्या तालुक्यांमध्ये पीक विम्याचं वाटप मागे काही वेळेस झालं होतं. म्हणजे जवळपास पाहायला गेलं तर 20 ते 30% शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालं, पण त्यानंतर पीक विमा अचानकपणे थांबला. तो पीक विमा आजपासून पुन्हा सुरू झालेला आहे. म्हणजे आता नायगावला भेटला. आज संध्याकाळपर्यंत जवळपास शक्यता आहे की बाकी उर्वरित 2 ते 3 तालुक्यांना देखील पीक विमा भेटून जाईल व येत्या आठवड्यामध्ये सगळ्या म्हणजे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात देखील पीक विम्याचे वाटप जेवढं पेंडिंगमध्ये राहिलेलं आहे 258 कोटी 83 लाख रुपयाचं ते लगेच होऊन जाईल. तर यामध्ये आता बेसिकली पाहायला गेलं तर शेतकरी संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात इथलेली आहे. कारण नांदेडचा पाहायला गेलं तर या अगोदरचा म्हणजे जवळपास 6 महिने अगोदर जेवढा गव्हर्नमेंटने निधी तयार करून दिला होता तो निधी या निधीपेक्षा जास्त प्रमाणात होता. पण ॲक्च्युअलमध्ये त्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आले व निधी पाहायला गेलं तर थोडाफार कमीच भेटतो आहे. तसं पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्याला बघा पीक विम्याचा निधी हा जास्त प्रमाणात भेटतो आहे, कारण तिथली शेतकरी संख्या कमी आहे व निधी हा जास्त प्रमाणात मंजूर झाला आहे. सर्वात जास्त महाराष्ट्रात पाहायला गेलं तर कोल्हापूरला पीक विम्याचा निधी मिळणार आहे. तर ह्यामध्ये आता पाहायला गेलं तर 93 महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे. आता या 93 महसूल मंडळामधले बघा अर्धापूरमधले 54 गावं आहेत. त्यानंतर उमरी तालुक्यातले 65 गावं आहेत. त्यानंतर कंधार तालुक्यातले 127, किनवट तालुक्यातले 181, त्यानंतर देगलूर तालुक्यातले 112 गावं, त्यानंतर धर्माबादमधले 51, नांदेडमधले प्रॉपर नांदेडमधले 81, नायगावमधले 81 गावं, त्यानंतर बिलोली व भोकर प्रत्येकी 79, त्यानंतर माहूर, मुदखेड आणि मुखेड यामधले 91, 112 आणि 51 एवढे गावं,
लोहा तालुक्यातले 112 गावं, हदगाव तालुक्यातले 141 व हिमायतनगर तालुक्यातले 68 गावं. एवढा पीक विमा ह्या गावांना या तालुक्यातला भेटणार आहे. आता बघा आपण एक एक करून कुठल्या गावांमध्ये पीक विमा. आता सर्वात प्रथम आपण नायगाव घेऊया. आता नायगावमध्ये काही ठिकाणी पीक विमा जमा झाला आहे बघा. आता सर्वांना जमा झाला असं मी कुठेही म्हणलेलं नाही आहे, कारण काही शेतकऱ्यांना पीक विमा झाला आहे, काही शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये ह्या प्रकारचं वाटप गव्हर्नमेंटमार्फत सुरू आहे. आता बघा नायगाव तालुक्यातले 81 गावांमध्ये बघा आता ह्या मी जेवढी गावं सांगतो त्या गावांना आज किंवा उद्या पीक विम्याचं वाटप होऊ शकतं. कृपया नायगाव तालुक्यातलं जर नांदेडचं कोणी असेल तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला किती पीक विमा भेटलं कृपया हे कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला थोडाफार अंदाजा बाकी शेतकरी बांधवांना देखील लागून जाईल. तर बघा अंतरगाव, त्यानंतर अंचोळी यांना आज पीक विमा आज किंवा उद्या भेटू शकतो, किंवा जमा जरी आज झाला तर मॅसेज थोडाफार लेट येऊ शकतो. त्यानंतर बघा अंचोळी, आवराळा, इकळीमाळ, इकळीमोळे, इजतगाव बुद्रुक झाल्यानंतर इकळीमाळ, त्यानंतर कहाळा खुर्द आणि कहाळा बुद्रुक, त्याचबरोबर कांदळा, कारला, कुंचोळी, कुशनूर झाल्यानंतर केदार वडगाव झाल्यानंतर कोकळेगाव, कोपरा, कोलंबी, कवठाळा, त्यानंतर खांडगाव, खैरगाव झाल्यानंतर गोदामगाव, गोळेगाव. तर बघा मित्रांनो, मी एवढ्या गावांची नावे सांगतो आहे, पण बाकी जिल्ह्याचं जर दुसरं कोणी असेल त्यांचं जर मी कृपया कोणत्या व्हिडिओमध्ये गावाचं जर यादीमधलं नाव सांगितलेलं नसेल कृपया तुम्ही कमेंट करू शकता.